अरे विषारू दारूचे फुगे विकणाऱ्यांच्या बैलाला, अरे विषारू दारूचे फुगे विकणाऱ्यांच्या बैलाला, अरे विषारू दारूचे फुगे विकून सामान्य माणसाला, सामान्य नागरिकांना यांचा खून करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, शासन पर धिक्कार असो, धिक्कार है इस शासन का, धिक्कार है, धिक्कार है, धिक्कार है इस शासन का, धिक्कार है, धिक्कार है, धिक्कार है इस शासन का, धिक्कार है। बोल मेरी बहनों, अल्लाह बोल। ये जहरीली दारू बेचने वालों के ऊपर अरे जोर से बोल, अल्लाह बोल, दिल से बोल, अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, अरे जूता लेके अल्लाह बोल, डंडा लेके अल्लाह बोल, अरे इस शासन पे अल्लाह बोल, अरे इस शासन पे अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे दिल से बोल, अल्लाह बोल, अरे इस शासन पर अल्लाह बोल, अरे दारू गुट्टे पे अल्लाह बोल, अरे दारू गुट्टे पे अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे दिल से बोल, अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे दिल से बोल, अल्लाह बोल, अरे इस शासन पे अल्लाह बोल, अरे डंडा लेके अल्लाह बोल, अरे जूता लेके अल्लाह बोल, अरे डंडा लेके अल्लाह बोल, अरे जूता लेके अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे दिल से बोल, अल्लाह बोल, अरे जूता लेके अल्लाह बोल, अरे डंडा लेके अल्लाह बोल, अरे इस शासन पे अल्लाह बोल। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे कालपासून 14 जणांचे मृत्यू झालेले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। 5-6 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि या सगळ्याच्याच विरोधात आता गुलाबो गँग आणि बिटिया फाउंडेशनच्या वतीने पुण्यातल्या या महिला ज्या आहेत त्या सगळ्यात दारू विरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। अर्थात हा सगळा जो विषप्रयोग झालेला आहे तो दारूमुळे झाला आणि ती सुद्धा दारू कोणती होती तर ज्याला आपण हातभट्टी किंवा गावठी दारू ज्याला म्हणतो, फुग्यातून विकली जाणारी दारू ती आहे आणि त्यामुळेच हातात हे फुगे घेऊन या सगळ्या महिला आज आंदोलन करताना पाहायला मिळतात। ताई काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं पुण्यामध्ये घडलं, पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये हे सगळं घडतंय, आतापर्यंत 14 मृत्यू ऑफिशियली सांगितलेत, आकडा वाढण्याची। ताई 14 मृत्यू ह्या दारूनी घेतले नाहीत, खूप घेतलेत। यूपी बिहारचं जे लेबर तिथं मेलंय त्यांचा पत्ताच नाहीये। आधी तर प्रशासन कबूलच करत नव्हतं की या फुग्यांमुळे मृत्यू झालाय। जसं जसं तुमचं प्रेसवाल्यांचं प्रेशर वाढलं तेव्हा कबुली जबाब झाला आणि 15 नाही कमीत कमी 30 ते 35 गेलेले असतील, पण तो काउंट हाईड केला जातो आणि त्याचं कारण हेच आहे की ह्या ज्या दारू फुग्याच्या विकतात माफिया आहे। तो कर्नल सिंग 50 वर्षापासून ठेका चालवतोय ना। आज इथं तुम्ही रात्री आला ना, टेबलावर असतं सगळं, चकण्यापासून सगळं। कुठनं येते हिंमत, कुठनं येते, म्हणजे एवढा माज आला कुठनं? आणि त्या ठेकेदारांना भीती नव्हती? 10 आणि 20 रुपयाला तुम्ही ती दारू विकली आणि लोकांना मारला। हा सरळ सरळ मनुष्यवाद आहे। एवढ्या लोकांचे तुम्ही मर्डर्स केलेत, मारून टाकले आणि प्रशासन झोपेते का नाही? यांची जाच होत प्रत्येक वेळेस? प्रत्येक जिथे जिथे दारू तयार होते, हातभट्टीची दारू स्पेसिफिकली जिथे जिथे तयार होते तिथे यांनी चेक केलं पाहिजे ना, काय चाललंय, काय मिळवतात, काय मिसळतात। म्हणजे 10-20 रुपयासाठी तुम्ही एका माणसाचा जीव घेता, म्हणजे एवढी आमच्या मनुष्य जातीची किंमत कमी झाली आहे का? मग सरकार आंधळ आहे, बहिर आहे का? सरकारला दिसत नाही? माझा हा देवाभाऊंना प्रश्न आहे की भाऊ, आता तरी कित्येक घरं उद्ध्वस्त झाली, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले, लेकरं पोरकी झाली, बायका विधवा झाल्या, लाज नाही वाटत आहे सरकारला? हा माज आलाय कुठनं? म्हणून आम्ही गुलाबो गँग रस्त्यावर उतरलोय आणि आता आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन, जरी पोलीस प्रशासन आम्हाला आम्ही अरेस्ट करू चालेल, आम्ही अरेस्ट होऊ, पण हे फुगे विकणं, घाणेरडी दारू विकणं हे थांबलंच पाहिजे। मुळात हातभट्टी बनवण्यावरती सुद्धा बंदी आहे। असं असताना सुद्धा अनेक ठिकाणी हातभट्टी बनवली जाते, वेळोवेळी ते सील केलं जातं, थोड्या दिवसांनी परत चालू होतं। हडपसरमध्ये तर अक्षरशः 400 मीटर पासून पोलीस चौकी आणि तिथे हे सगळं 100% ना पुण्यात सगळीकडे चालू आहे। फक्त
हडपसर किंवा हे पुण्यामध्ये शिवाजीनगर पासून त्या पाटील इस्टेटच्या इथे दारूचे धंदे आहेत ना. चालतायत कसं आहे म्हणजे काही तर बायका करतायत पाटील इस्टेटच्या तिथे. माहिती घेतली तर आम्ही स्वतः त्या कंप्लेंट्स देऊन आलोय माननीय आयुक्त साहेबांकडे की असं असं तिथे चाललंय. म्हणजे एमडी असो, ड्रग्ज असो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बिंदास चाललेल्या आहेत. कुणाचा वरद असतंय, कुणाचा हप्ता जातोय, कुणाची पाकिटं जात आहे. 50 वर्ष कर्नल सिंग हे धंदा करतोय म्हणजे तो माफिया आहे ना. नक्कीच ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता 13 पोलिसांचा या सगळ्यामध्ये निलंबन झालंय पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या. हे सगळं खरं तर आधीपासून प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं असं वाटतं. ऐका ना, पोलिसांचं निलंबन करून हे थांबणार नाहीये. याच्यावर तुम्हाला कठोर कारवाई करायची आहे. या दोघांना मनुष्यवधाच्या गुन्ह्याच्या खाली यांना शिक्षा करायची, फाशी द्यायचंय. तेव्हा मग बाकीचे धंदा करताना 10 वेळा विचार करतील आणि सामान्य लोकांना जहर पाजताना विचार करतील. नक्कीच आपण बघतोय या सगळ्या महिला ज्या आहेत पुण्यातल्या त्या अतिशय आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि काहीही झालं तरी या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते. कारण या सगळ्यांनी मिळून अनेक संसार उद्ध्वस्त केलेले आहेत, अनेक कुटुंबांमधले कर्ते पुरुष या सगळ्यामध्ये दगावलेले आहेत आणि जर या प्रकरणात एखाद्या आरोपीला फाशी झाली तरच इथून पुढच्या काळामध्ये ही हातभट्टीची दारू बनवणं असेल किंवा विषारी दारू विकणं असेल या सगळ्या गोष्टींवरती आळा बसेल अशी मागणी या सगळ्या महिलांकडून जोर धरताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.